ज्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। 1500 रुपये पाहिजे असतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर खाली कमेंट करून सांगा की मला माझी लाडकी बहीण योजनेचे म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत किंवा मिळाले नाहीत। मिळत नसतील तर कधीपासून मिळत नाहीत कमेंट करून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि नवनवीन ताज्या अपडेट्ससाठी लोक उद्योग पेजला आत्ताच फॉलो करा। चला तर मग बघूयात। दुसऱ्यांदा ई-KYC करूनही जर जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर काळजी करण्याचे कारण नाही। योजनेचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होतात। बँक प्रक्रियेमुळे काही वेळ लागू शकतो। आधार लिंकिंग, बँक खात्याची माहिती अपूर्ण असल्यास विलंब होऊ शकतो। पुढील 3 ते 4 दिवसात सर्वच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची ई-KYC चेक करून द्या, कारण हा सर्व ई-KYCचाच प्रॉब्लेम आलेला आहे। त्यामुळेच DBT द्वारे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे सर्व कागदपत्र अपडेट ठेवा आणि ई-KYC झाली नसेल तर ई-KYC करून घ्या। ई-KYC पोर्टल सुरू आहे। राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना वेळेवर योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार तत्पर आहे। तपास यंत्रणा कार्यरत आहे। ज्या लाडक्या बहिणींचे पूर्वीचे काही हप्ते थकीत असतील तर त्या बाबतीतही शासन तपासणी करून कार्यवाही करीत आहे। योजना सुरूच राहणार आहे, बंद पडणार नाही। ज्या महिलांचे मागील काही महिन्यांचे हप्ते थकीत असतील त्या प्रकरणांचीही तपासणी सुरू आहे। जर लाभार्थी पात्र असूनही तांत्रिक कारणामुळे रक्कम जमा झाली नसेल तर ती रक्कम एकत्रित स्वरूपात जमा केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिलांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केले जातात। जानेवारी महिन्याचा हप्ता काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे तर काहींच्या खात्यात अद्याप प्रक्रिया सुरू आहे। शासन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बँकिंग प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, आधार लिंकिंग, ई-KYC अपूर्ण असणे, खाते निष्क्रिय असणे अशा कारणांमुळे काही वेळ विलंब होऊ शकतो। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी घाबरून न जाता आपली माहिती तपासून घ्यावी। अनेक महिलांनी ई-KYC 2 वेळा करूनही हप्ता मिळालेला नसल्याची तक्रार केली आहे। मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ई-KYCची नोंद प्रणालीमध्ये अपडेट होण्यास काही वेळ लागू शकतो। सर्व माहिती पडताळल्यानंतरच रक्कम DBT द्वारे खात्यात जमा होते। ई-KYC तपासताना खालील बाबी महत्त्वाच्या आहेत। आधार क्रमांक बरोबर नोंदलेला आहे का? आधार आणि बँक खाते लिंक आहे का? मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे का? बँक खाते सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह आहे का? नाव, जन्मतारीख यामध्ये विसंगती नाही ना? जर यापैकी कोणतीही माहिती अपूर्ण असेल तर पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की जानेवारी महिन्याचे 1500 रुपये पुढील 3 ते 4 दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील। प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून जिल्हानिहाय आणि बँकनिहाय यादी पाठवली जात आहे। जर पुढील 3-4 दिवसांतही रक्कम जमा झाली नाही तर संबंधित महिलांनी आपल्या तालुका कार्यालयाशी किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा। आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची स्थिती तपासून घ्यावी। DBT प्रक्रियेमुळे होणारा विलंब। DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात। या प्रक्रियेत खालील टप्पे असतात: लाभार्थी यादी अंतिम करणे, आधार पडताळणी, बँक खाते पडताळणी, वित्त विभागाकडून निधी वितरण आदेश, बँक प्रणालीद्वारे खात्यात रक्कम जमा। या प्रत्येक टप्प्यात तांत्रिक पडताळणी होत असल्याने काही वेळ लागू शकतो। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देशच हा आहे की राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना नियमित आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे।